24 तासांनंतरही महानगर गॅसची सेवा विस्कळीतच आहे। काही ठिकाणी गॅस पुरवठा अंशतः सुरळीत झालाय, मात्र सायन वडाळा भागात अनेक ठिकाणी अजूनही गॅस पुरवठा खंडित आहे। दादरमध्ये खोदकामामुळे पाईपलाईन लिकेज झाल्यानं गॅस पुरवठा काल रात्री 8 वाजल्यापासून विस्कळीत झालेला आहे। मुंबईतील दादर, वडाळा, सायन, प्रतीक्षानगर इथं अनेक घरांमध्ये काल रात्रीपासून गॅसच पेटलेला नाहीये। घरात गॅस नसल्यानं हॉटेलमध्ये किंवा बाहेर जेवणासाठी सध्या मोठी गर्दी होतीये। तेव्हा मुंबईतल्या दादरसह इतर परिसरामध्ये गॅस पाईपने जिथे गॅस पुरवठा होतो तिथला गॅस पुरवठा बंद आहे। 24 तासांपासून महानगर गॅसची सेवा विस्कळीत झालेली आहे। घरात गॅसच नसल्यानं जेवण कसं बनवायचं आणि खायचं काय असा प्रश्न मुंबईकरांना पडलेला आहे। सायन, वडाळा, दादर, प्रतीक्षानगर या भागात अनेक ठिकाणी अजूनही गॅस पुरवठा सुरळीत झालेला नाहीये। पाईपलाईनने ज्या भागात गॅस पुरवठा केला जातो तिथं ही समस्या सध्या उद्भवलेली आहे। दुरुस्तीचं काम अजूनही सुरू असल्यामुळे या भागात गॅस पोहोचलेला नाहीये। महानगर गॅसची सेवा सध्या विस्कळीत झाली आहे। 24 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला, मात्र अजूनही अनेक घरात गॅस पोहोचलेला नाहीये। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। मनश्री, महानगर गॅसकडून याबद्दल काय स्पष्टीकरण देण्यात आलंय? कधीपर्यंत सेवा सुरळीत होईल? 24 तासांपेक्षा खरं तर जास्त कालावधी उलटून गेलेला आहे, मात्र मुंबईतल्या अनेक घरांमध्ये अद्यापही गॅस पेटलेला नाहीये। हॉटेल बाहेर जेवणासाठी रांगा लागलेल्या आहेत मुंबईकरांच्या। विशेषतः हा प्रश्न दादर, वडाळा आणि सायन, प्रतीक्षानगर या भागामध्ये झालेला आहे। एमजीएल कडनं जी माहिती मिळाली त्यानुसार दादरमध्ये पाईपलाईनचं खोदकाम सुरू होतं आणि त्या खोदकामाच्या दरम्यान एमजीएलच्या गॅस पाईपलाईनला धक्का लागला, ती लिकेज झाली आणि त्याचं रिस्टोरेशनचं काम हे काल रात्रीपासून सुरू झालेलं आहे। अंशतः पुरवठा हा सुरळीत करण्यात आलेला आहे काही भागातला, मात्र अजूनही काही भागांमध्ये गॅस पुरवठा सुरळीत झालेला नाही। अद्यापही विशेषतः सायन, वडाळा या भागांमध्ये गॅस पुरवठा हा खंडित आहे। त्याच्यामुळे याकरता किती वेळ लागेल हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे।